नमस्कार मित्रांनो, एमपीएससी अंतर्गत नवीन जाहिरात आलेले बघू शकता तुम्ही. तब्बल 3,000 प्लस जागेसाठी जाहिरात आलेले आणि वेगवेगळ्या पदासाठी आहे मित्रांनो. कोणत्या पदाला किती जागा असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण बघा. तर बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत नवीन जाहिरात आलेले बघू शकता. कधी जाहिरात आलेले? 22 जुलै 2026 रोजी जाहिरात आलेले बघू शकता मित्रांनो. महाराष्ट्र गट सेवा साहित्य पूर्व परीक्षा 2026. तर बघा मित्रांनो, तर ही परीक्षा बघू शकता ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे बघा, ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. खाली बघू शकता महसूल वन विभाग. बघा तलाठीचे किती जागा बघू शकता, 1539 जागा आहे मित्रांनो. तर एज्युकेशन क्रायटेरिया बघू शकता, कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे. खाली बघू शकता राज्य ग्राहक निवारण आयोग. तर यामध्ये बघू शकता तुम्ही वरिष्ठ लिपिक, अभिलेखपाल आणि सहाय्यक अधीक्षक या पदाची बघू शकता. वरिष्ठ लिपिक आणि अतिलेखपाल पदाची 11 जागा आहे. सहाय्यक अधीक्षकचे 11 जागा आहे. एज्युकेशन क्रायटेरिया बघू शकता, कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे. खाली बघू शकता तुम्ही कृषी विभाग, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी चे बघू शकता तब्बल 254 जागा आहे. खाली बघू शकता नियंत्रक शीध शीध वाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय डिपार्टमेंटसाठी बघू शकता 230 जागा आहे मित्रांनो. नागरी अन्न नागरी पुरवठा डिपार्टमेंटसाठी बघू शकता आदिवासी बघा नियंत्रक शिधा वाटपसाठी बघू शकता 230 जागा आहे. आणि नागरी पुरवठा डिपार्टमेंटसाठी 155 जागा आहे आणि आदिवासी विकास विभागासाठी बघू शकता 69 जागा आहे. तर असे 480 जागा आहे मित्रांनो इथं. तर बघू शकता. आणि हे लिपिक टंकलेखक पदासाठी आहे बघा 480. आणि खाली बघू शकता तुम्ही लिपिक टंकलेखक नोंदणी मुद्रा विभाग महसूल व वन विभागासाठी बघू शकता 339. तब्बल बघू शकता मित्रांनो अशा एकूण 3,088 जागा आहे मित्रांनो. भरपूर वॅकन्सी मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही अर्ज भरण्याची सुरुवात बघा 5 ऑगस्ट 2026 रोजी. बघा 5 ऑगस्ट शेवटची तारीख मित्रांनो. तर लवकरात लवकर फॉर्म भरा आणि भरपूर जागा मित्रांनो. हा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आता मिस करू नका. तयारी लागा, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, जेणेकरून तुमचा 2027 मध्ये रिझल्ट येईल अशा पद्धतीने अभ्यास करा मित्रांनो. तर व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.